भरसभेतून भुजबळांचा आपल्याच सरकारवर गंभीर आरोप। भुजबळांमुळे शिंदे सरकार अडचणीत येणार। नमस्कार। ओबीसी एल्गार मोर्चाचे काल नगर येथे आयोजन करण्यात आले होते। यावेळी ओबीसी समाजाचे नेते व कॅबिनेट मंत्री छगन भुजबळ यांनी स्फोटक भाषण केले। सरकारच्या आदेशावरून सुरू करण्यात आलेले मराठा समाजाच्या सर्वेक्षणाची मुदत शुक्रवारी संपत आलेली आहे। प्रशासनातर्फे 90% सर्वेक्षण पूर्ण झाल्याची माहिती देण्यात आली आहे। अशातच छगन भुजबळ यांनी मात्र या सर्वेक्षणावर मोठं प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे। नगर येथे झालेल्या सभेमध्ये छगन भुजबळ यांनी सर्वेक्षणामध्ये कर्मचाऱ्यांकडूनच खोटी माहिती भरली जात असल्याचा गंभीर आरोप केला आहे। फक्त जात विचारता 180 प्रश्न आहेत, त्याच्यामध्ये एका घराला 1.5 तास लागतो आणि हे तपासणी करणारे मला सांगा, कधी कधी 25 तर कधी कधी 50 घरांची तपासणी झालं असं जाहीर करून टाकतात। भुजबळ यांनी म्हटलंय की सर्वेक्षणामध्ये 180 प्रश्न आहेत। एका घराचे सर्वेक्षण करण्यासाठी 1 ते 1.5 तास लागतो। असं असताना एका दिवसामध्ये कर्मचारी 25 ते 50 घरांचे सर्वेक्षण केल्याचं कसं सांगतात, असा प्रश्न भुजबळ यांनी उपस्थित केलाय। याबाबत पुढे बोलताना भुजबळ यांनी 180 प्रश्नांपैकी केवळ जात विचारली जाते, बाकीचे प्रश्न कर्मचाऱ्यांकडून कार्यालयातच भरले जातात। बंगला असला तरी झोपडी, शिक्षण असलं तरी मी शिकायला गेलो नाही, गाडी असली तरी काही नाही, अशी सर्व खोटी माहिती भरली जाते, असे गंभीर आरोप भुजबळ यांनी यावेळी बोलताना केले। दरम्यान छगन भुजबळ यांनी केलेल्या या आरोपांमुळे शिंदे फडणवीस पवार सरकार अडचणीत येणार असल्याचं कयास राजकीय वर्तुळात बांधण्यात येत आहे। अशातच भुजबळ यांनी पुन्हा एकदा सरकारविरोधात भूमिका घेत आपल्याच सरकारतर्फे करण्यात येणाऱ्या सर्वेक्षणावर प्रश्नचिन्ह उपस्थित केल्याने मंत्रिमंडळात भुजबळ एकाकी पडणार का, असा प्रश्न देखील आता उपस्थित होत आहे। यावर तुम्हाला काय वाटतं, तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि असेच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करून बेल आयकॉन दाबलं विसरू नका। धन्यवाद।